श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय. भारत माता की जय. आता आणिकाचिया गोठी तुझ सांगो काही किरीटी. देखे मीची ये रहाटी भरत तसे काय सांकडे काही माते की कवणे के आरते. आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागी आणि तू दुसरा नाही जगी. ऐसी सामुग्री माझांगी जाणसी तू. मृत गुरुपुत्र आणिना तो तुला पवाडा देखिला तोही मी उगला. कर्मी वर्ते परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षुका होय जैसा. तयाची एका उद्देशा लागोनिया जे भूत जात सकळ असे आम्हाची आधीन केवळ. तरी न व्हावे बर आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी. तरी प्रजा हे कैसे निस्तरेल. इही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी. ते लौकिक स्थिती आघवी नासिनी होईल. म्हणून समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते तेरे सविशेषे कर्माते त्यजावे ना. अर्जुना, इतर जनकाधिकांचे पुरावे कशाला देत बसू. स्वतः मीच या मार्गाने वागत आहे. मला काही कमी आहे किंवा इच्छा पूर्ण करून घेण्याकरता धर्माप्रमाणे आचरण करीत आहे असे जर कदाचित समजशील तर मी षड्गुणैश्वर्य संपन्न असल्यामुळे पूर्णतेच्या दृष्टीने पाहता माझ्यासारख्या पूर्ण आप्तकाम दुसरा कोणी या जगात नाही हे तू जाणतोस. गुरुचा मेलेला मुलगा परत आणून गुरुला समर्पण केला तो माझा पराक्रम तू पाहिला आहेसच.
असा मी समर्थ असूनही निरीक्षपणे कर्म करीत राहतो. या धर्माचे आचरण मी एखादा कामनी पुरुष कामना पूर्ण व्हावी म्हणून जितक्या दक्षतेने वागतो तितक्या दक्षतेने करतो. पण हे सर्व ज्या एका उद्देशानेच असते की सर्व लोकस्थिती आपल्या स्वाधीन आहे व आपण धर्म सोडून वागू लागलो तर लोकही स्वैर वर्तन करतील. तसे होऊ नये. आम्ही निर्वासन होऊन जर आत्मस्थितीत घडून राहिलो तर ही सर्व लोक प्रजा या संसारातून कशी तरून जायची. आम्ही कसे वागतो इकडे दृष्टी ठेवून लोक कसे वागायचे हे जाणत असतात. आम्हीच जर धर्म सोडून वागू लागलो तर समाज व्यवस्थाच सर्व नाहीशी होईल. म्हणून जो थोर पुरुष आहे व सर्वज्ञ आहे त्याने तर मुख्यतः स्वधर्म सोडून वागू नये. शुद्ध आत्मस्वरूप स्वतः करता नाही किंवा करविताही नाही. आणि कर्म हे प्रकृती आहे असा वेदांत शास्त्राचा अनुभूत सिद्धांत आहे. म्हणून ज्यांचे ठिकाणी अत्यंत वैराग्यामुळे कर्म प्रवृत्ती अत्यंत क्षीण झाली आहे अशा साधक पुरुषांकरताच आत्मविचाराने ब्रह्मप्राप्ती करून घेण्याकरता संन्यास निष्ठा मी प्रगट केली असे भगवंतांनी स्वमुखाने सांगितले असल्यामुळे वरील श्लोकातील कर्मयोग निष्ठेचा भगवंतांनी केलेला उपदेश ज्यांचे ठिकाणी कर्मरूप प्रकृती अत्यंत वैराग्याने क्षीण झालेली नाही अशा साधक पुरुषांकरता व सिद्ध पुरुषांकरता आहे असे म्हणणे भाग आहे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार कर्म प्रवृत्ती रूप प्रकृती ज्या क्षत्रिय कुलात असते त्या क्षत्रिय कुलातच झाला असल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी कर्म प्रवृत्ती प्रबल असलेल्या क्षत्रियातील सर्व जातीतील साधकांना संन्यास निष्ठा दुर्घट असून ब्रह्मप्राप्ती करता कर्मयोग निष्ठाच हितकर आहे असे सुधारणांनी दाखवलेले आहे. सर्व मनुष्य प्राण्यांकरताच कर्मयोग निष्ठा हितकर आहे. कर्मसन्यास निष्ठेने कुणीच वागू नये असा भगवंतांच्या सांगण्याचा आशय नाही. कारण कर्म प्रवृत्ती प्रधान असलेल्या क्षत्रिय जातीत रामकृष्णादी अवतार घेऊन जसे भगवंतांनी कर्मयोगाचे अनुष्ठान केले तसेच हंसादी अवतार घेऊन संन्यास निष्ठेचेही मंडन केले असे पुराणादिकातून वर्णन केलेले आहे. अत्यंत वैराग्याने ज्यांची कर्मप्रवृत्ती क्षीण झाली आहे व जो शमादी लक्षण संपन्न असून निर्गुण ब्रह्मप्राप्तीकडे ज्याच्या चित्ताचा ओढा आहे अशा ब्राह्मणालाच केवळ संन्यास निष्ठेचा अधिकार सांगितलेला आहे. असा अधिकारी विरळच असणार. म्हणून ज्यांची कर्मप्रवृत्ती क्षीण नाही असा सर्व ब्राह्मणादी वर्णांना कर्मयोग निष्ठाच हितावह आहे असा भगवंतांच्या उपदेशाचा भावार्थ आहे. या दोन्ही निष्ठा भगवंतांनी स्वेच्छेने निर्माण केल्या नसून जीवांच्या ठिकाणी असलेल्या प्रकृती स्वभावानुसार निर्माण केल्या आहेत. भगवंतांनी मला काही प्राप्त करून घ्यावयाचे नाही तरी मी कर्माचे आचरण करतो असे जे स्वतःविषयी म्हटले आहे तेही जीवाचे ठिकाणी खरेच कर्म कर्तृत्व आहे असे जे कर्मासक्त अज्ञानी जनांना वाटत असते त्या अज्ञानी जनांच्या दृष्टीनेच म्हटले आहे, वास्तविक नाही. कारण अज्ञानी जन प्रकृतीचे कर्म
व कर्तृत्व आपल्यावर ओढून घेतात असे पुढे या अध्यायातच भगवंतांनी स्वमुखाने सांगितले आहे. जीवदशेत जे कर्म व कर्तृत्व खरे वाटते तेच आत्मज्ञान झाल्यावर खरे वाटत नाही. म्हणजे कर्मकर्तृत्व याचे अस्तित्वच अनुभवाला येत नाही. तिही अवस्थांचेही द्वारे उपाध्युपहिताकारे भावाभाव रूप स्फुरे दृश्य जे हे ते हे आघवेची विदृष्ट्वा ऐसिया बोधाचा माझीवटा अनुभवाचा सुभाटा धेंडात उन्हाचे. जेवढे काही दृश्य आहे म्हणजे जाणले जाते ते सर्व केवळ चैतन्याचे स्फुरण आहे असा ज्ञानदशेतला स्वानुभव श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला आहे. म्हणून अज्ञानाला जसे कर्म व कर्तृत्वाचे ज्ञान होते तसे ज्ञानाला होत नाही. त्यांना जर सर्व एक चैतन्याचा अनुभव येतो तर नित्य ज्ञानी भगवान श्रीकृष्णाला कर्म व कर्तृत्वाचे ज्ञान असणे कर्म करणे कसे शक्य आहे. चैतन्याच्या या स्फूर्तीला अज्ञानी जीव भ्रांतीने कर्मकर्तृत्वाधिक दृश्य म्हणत असतो. म्हणून भगवंताचा हा उपदेश अज्ञानी जीवांच्या दृष्टीने आहे असे म्हणावे लागते. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तः चिकीर्षणो लोकसंग्रहम् न बुद्धिभेदं जनयेद ज्ञानां कर्मसंगीनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान युक्त समाचरण. कर्मफळाची इच्छा करणारे अज्ञानी पुरुष ज्या आस्थेने कर्म करतात तशाच आस्थेने ज्या ज्ञानी पुरुषाला लोकसंग्रह करायचा आहे त्याने धर्माचे आचरण फळाशा सोडून केले पाहिजे. अज्ञानी व कर्मफळाची इच्छा करणारे अशा पुरुषांच्या बुद्धीला भेद करू नये. ज्ञानी पुरुषांनी परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर चित्त ठेवून स्वतः धर्माचे आचरण करावे व लोकांकडून त्याचे आचरण करून घ्यावे. देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा कर्मी भरू हो वावा तैसा निराशा ही. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लागावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. जे सायासे स्तन्य सेवी तये पक्वाने केवी जेवी म्हणून बाळका जैसीने दावी धनुर्धरा तैसी कमी जया योग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदि करुणी तेथे सत्क्रियाची लावावी तेची एका प्रशंसावी नैष्कर्मी ही दावावी आचरोनी
तया लोक संग्रहालागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू अंगी वाचेल ना जैसी बहुरूपियांची रावो राणी स्त्री पुरुष भाव नाही मनी परी लोक संपादनी तैशीच करीती. अर्जुना, हे पहा, फळाची आशा धरून कामनिक पुरुष जसे कर्म करीतो तसे निरीश्च ज्ञानी पुरुषाने आस्थेने कर्माचरण केले पाहिजे. या लोकसंस्थेचे रक्षण झाले पाहिजे म्हणून ज्ञानी पुरुषांनीही धर्माचरण सोडू नये असे वारंवार सांगावे लागत आहे. धर्ममार्गाने चालावे व सर्व लोकांनाही त्या मार्गाने चालायला लावावे किंवा वागायला लावावे. लोकांना मार्गाने लावावयाचे असल्यास आपण अलौकिक म्हणजे सामान्य माणसांप्रमाणे काही विशेष आहोत असे दाखवू नये. ज्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला आईचे स्तनपानही करता येत नाही ते पक्वान्न खाऊ शकेल काय? म्हणून अर्जुना, अशा लहान मुलांना ती देऊ नयेत. त्याचप्रमाणे परमेश्वर प्राप्तीकरिता कशा रीतीने कर्म करायला पाहिजे हेच ज्यांना समजत नाही त्यांना कर्मरहित होण्याचा उपदेश थट्टेने सुद्धा करू नये. त्यांना निष्काम कर्मानुष्ठानालाच लावावे. त्याप्रमाणे कर्म करण्याचीच प्रशंसा करावी आणि जे कोणी ज्ञानाने कर्मरहित झालेले असतील त्यांनी स्वतःच आचरण करून दाखवावे. अशा लोकसंग्रहाकरता धर्माचे आचरण करण्यात कर्मबंधनकारक होत नाही. बहुरूपी राजराणीचे सोंग घेतात, बहुरूपी राजा राणीचे सोंग घेतात, पण त्यांच्या मनात तसा स्त्री पुरुष भाव उत्पन्न होत नाही. एवढेच की लोकात राजा राणी जसे असतात तसे नुसते सोंग घेऊन लौकिक क्रीडा करून दाखवतात. हाही भगवंताचा उपदेश शुद्ध आत्मा करता करविता नाही. म्हणून ज्या शुद्ध आत्मस्वरूप झालेल्या ज्ञानाचे ठिकाणी कर्मप्रवृत्ती रूप ज्ञानानंतरही प्रारब्धानुसार शिल्लक राहते अशा ज्ञानी पुरुषांनाच केलेला आहे व करणे शक्य आहे हे मागे आम्ही सांगितलेले आहे. श्लोकात अज्ञानाम कर्मसंगीनाम ही जी पदे आहेत त्यावरून असे स्पष्ट दिसते की अज्ञानाम म्हणजे मी कर्म व कर्तृत्व सांडून मी कर्म व कर्तृत्व याहून निराळा केवळ ज्ञान स्वरूप आहे असे विवेकाने ज्याने आपल्याला जाणले नाही. म्हणून प्रकृतीचे कार्य जे कर्म व कर्तृत्व हे आपल्यावर ओढून घेऊन कर्म करण्याची आसक्ती धरतात व प्रकृतीनुसार झालेले कर्म मी केले असे कर्तृत्व वागवितात. अशा अज्ञानी पुरुषांना निष्कामतेचा अर्थ समजत नसल्यामुळे कर्म सोडून देणे यालाच ते निष्कामता म्हणतात. वास्तविक मी कर्म व कर्तृत्व याहून अत्यंत निराळा केवळ सच्चिदानंद स्वरूप आहे असे जाणणारे त्याला सर्व कर्म संन्यास किंवा निष्कर्मता म्हणतात. कर्मासक्त अज्ञानी लोकांचा कर्म टाकणे म्हणजे निष्कर्मता असा गैरसमज होऊ नये म्हणून ज्ञानानंतर कर्मप्रवृत्ती रूप प्रकृती
ज्यांची क्षीण झाली नाही अशा आत्मज्ञानी पुरुषांनी देखील लोकांना सन्मार्ग दाखवण्याकरता शास्त्रानुसार कर्मानुष्ठान करावे असे भगवान म्हणतात. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमीति मन्यते. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मा विभागयो गुणागुणेषु वर्तते इति मत्वा न सज्जते. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदा कृष्णत्विन्न विचालयेत. सर्व जेवढे काही कर्म होते तेवढेही प्रकृतीच्या त्रिगुणांकडून होत असते, पण अहंकाराने विचार शून्य झालेला पुरुष त्या कर्मांना आपल्याला करता समजतो. पण ज्ञानी पुरुष गुण व कर्म या दोन्ही प्रकारचा विभाग माझ्याहून भिन्न आहे व एका गुणाची दुसऱ्या गुणाचे ठिकाणी क्रीडा आहे असे तो जाणत असतो. म्हणून तो आपल्याकडे कर्माचे कर्तृत्व घेऊन जातो. प्रकृतीच्या शरीरेंद्रियाची गुणांचे विचार शून्य झालेले पुरुष गुणांचा व कर्माचा अहंकार धरतील, म्हणून त्यात आसक्त होतात. अशा अल्पज्ञाना सर्व जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी बिघडवून नये. देखे पुढिलांचे ओझे जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटिजे. धनुर्धरा तैसी शुभाशुभे कर्मे, जिये निफजती प्रकृती धर्मे. तिये मूर्खमती भ्रमे, मी करता म्हणे. ऐसा अहंकाराधीरूढ एक देशी मूढ, तया परमार्थ गूढ प्रगटावा ना. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देखो निचित्त. अवधारी पा जे तत्वज्ञानी यांचा ठाई, तो प्रकृती भावो नाही. जेथ कर्म जात नाही निपजतसे. हे देहाभिमानू सांडूनी, गुणकर्मे ओलांडूनी. साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणून शरीर जरी होती, तरी कर्मबंधाना तळती. जैसा का भूत चेष्टाग भस्ती, झेपवेना. एथ कर्मी तोची लिपे, जो गुण संभ्रमे घेपे. प्रकृतेचे टोपे, वरत तू असे. इंद्रिये गुणाधारे, रहाटती निज व्यापारे.
हे परकर्म बलात्कारे आपादी जो. हे बघ अर्जुना, आपण जर दुसऱ्यांचे ओझे आपल्या डोक्यावर घेतले तर आपल्याला भार होणार नाही काय. त्याचप्रमाणे जी काही पाप पुण्य होतात ती प्रकृतीकडून होत असतात, पण मूर्ख लोक अविचाराने मी ती केली असे म्हणतात. ज्याप्रमाणे अहंकारावर आरूढ होऊन म्हणजे अहंकार धरून तो मूर्ख पुरुष सर्वव्यापक ब्रह्मस्वरूप आहे, पण देहापुरता एकदिशी होतो. अशा अज्ञानी पुरुषाला गुह्य परमार्थ ज्ञान सांगू नये. हे असो, सध्या तुला मी तुझ्या हिताचे काय ते सांगितले, ते नीट चित्त देऊन ऐक. ज्ञानी पुरुष कर्माचे कर्तृत्व आपल्या करता घेत नाही, कारण ज्या प्रकृतीच्या ठिकाणी संपूर्ण कर्माची उत्पत्ती होते त्या प्रकृतीचा भाव ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी नसतो. ज्ञानी पुरुष देहाचा अभिमान धारित नाहीत, म्हणजे मी देह आहे असेच म्हणत नाही. गुणकर्मांना आपल्याहून निराळे पाहतात व ज्या ठिकाणी साक्षी होऊन देहाचे ठिकाणी राहतात. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाच्या साह्याने सर्व प्राण्यांचे व्यापार होतात, पण त्यांचा लेप सूर्याला लागत नाही, त्याप्रमाणे शरीराचे ठिकाणी ज्ञानी पुरुष राहतो तरी शारीराधिकांच्या कर्माचा त्याच्याशी काही एक संबंध होत नाही. प्रकृतीच्या स्वाधीन होऊन जो वागतो व अविचाराने गुणच मी आहे असे जो समजतो तोच पुरुष कर्माने बद्ध होतो. गुणानुसार इंद्रियांचे व्यापार होतात व आपल्याहून निराळे असलेल्या इंद्रियांचे कर्म पुराण आपल्यावर ओढवून घेतो. गुणानुसार इंद्रियांचे व्यापार होतात, ते आपल्याहून निराळे असलेल्या इंद्रियांचे कर्म मुद्दाऊन आपल्यावर ओढवून घेतो, म्हणजे मी ते कर्म केले म्हणतो, त्याला कर्म भागते. अज्ञानी जीवात्मा अहंकाराने प्रकृतीशी ऐक्य पावून प्रकृतीचे कर्म व कर्तृत्व आपल्यावर ओढवून घेतो. हे भगवंतांनी सांगितले असल्यामुळे अहंकाराने प्रकृतीशी ऐक्य पावणे व तिथे कर्म कर्तृत्व आपल्या ठिकाणी घेणे, हा जो अविवेक रूपी जीवभाव तो शुद्ध आत्म्याच्या ज्ञानाने टाकून देऊन जीवात्मा शुद्ध आत्मस्वरूप झाल्यावर तो सर्व कर्म व कर्तृत्व रहित होतो. म्हणून असे शुद्ध आत्मस्वरूप झालेले जे ज्ञानी असतात ते त्यांच्या ठिकाणी आल्यानंतर व त्यांच्या ठिकाणी ज्ञानानंतर जोपर्यंत कर्म प्रवृत्ती क्षीण होत नाही तोपर्यंतच प्रकृतीनुसार कर्मयोगानुष्ठान करीत लोकसंग्रह करीत असतात किंवा करू शकतात. व ज्यांच्या ठिकाणी कर्मप्रवृत्ती क्षीण झाली नाही अशांना कर्मानुष्ठान करून त्यांची लोकसंग्रह करावा असा निर्बंध घालता येत नाही. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धत्स्व विगतज्वराः. आत्मस्वरूपाचे ठिकाणी दृढ चित्तवृत्ती ठेवून माझे सगुण स्वरूपाचे ठिकाणी कर्तृत्वासह सर्व कर्मे समर्पण कर व विषयाविषयीचा असलेला ममता अहंभाव सोडून देऊन विषय सुखाची वासना निशेष सोडून
शोक न करता तू युद्ध कर. तरी उचिते कर्मे आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी. परी चित्तवृत्ती नासावी आत्मरूपी, हे कर्म मी करता आचरेनी या पार्था. ऐसाभिमानो झणे चित्ता, दृगो देसी. तुवा शरीर परानु हावे, कामना जात सांडावे. मग अवसरोचित भोगावे, भोग सकळ. आता कोदंड घेऊन हाती, आरूढ पाये रथी. देई आलिंगन वीर वृत्ती, समाधानी. जगी कीर्ती उढवी, स्वधर्माचा मानू वाढवी. जया भारापासून सोडवी, मेदिनी हे आता पार्था निशंक होई. या संग्रामा चित्त देई, येथ हे वाचून काही बोलो नाही. तेव्हा जी काही विहित कर्मे असतील ती सर्व कर्म करून मला अर्पण कर, पण आपली चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपाचे ठिकाणी दृढ ठेव. हे कर्म आहे व मी त्याचा करता आहे किंवा मी ते करीन अशी अभिमानाची वृत्ती कदाचित वागविशील. जे काही करायचे ते देहाचे सुखाकरता असा केवळ देहपरायण होऊ नको. सर्व कामना चित्तातून काढून टाक. मग जे जे प्रसंगोपात भोग प्राप्त होतील ते खुशाल भोग. आता मनुष्य येऊन रथावर आरूढ हो व आनंदाने आपल्या वीरवृत्तीचा स्वीकार कर. जगात आपली कीर्ती गाजू दे, स्वधर्माचा आदर वाढव आणि या पृथ्वीची दुर्जनांच्या भारापासून सुटका कर. अर्जुना, आता निशंक हो आणि या युद्धाकडे लक्ष दे, कारण युद्धाचे वेळी युद्धा वाचून दुसरे काही बोलू नये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की